नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात योजना नोकरी मित्र. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी भारतातील कोट्यावधी असंघटित कामगारांसाठी खूप मोठा आधार ठरली आहे. जर तुम्ही मजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारे, शेती कामगार, बांधकाम कामगार, घरकाम करणारे किंवा कोणत्याही असंघटित क्षेत्रात काम करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला ई-श्रम कार्ड म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला यातून काय फायदा मिळतो, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. आणि अशाच सरकारी योजना आणि जॉब अपडेट्ससाठी योजना नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, आता आपण थेट विषयाला सुरुवात करूया. भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यावर तुम्हाला एक ई-श्रम कार्ड दिला जातो, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती नोंदवली जाते. या कार्डचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील असंघटित कामगारांना एक ओळख देणे आणि त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे. मित्रांनो, भारतात मोठ्या प्रमाणावर लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, पण त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत ओळख किंवा सुरक्षा नसते. अशा लोकांसाठी ई-श्रम कार्ड खूप महत्त्वाचा ठरतो. या कार्डमध्ये तुमचा 12 अंकी UAN नंबर असतो, जो तुमची ओळख म्हणून वापरला जातो. आता आपण या कार्डचे फायदे समजून घेऊया. ई-श्रम कार्ड धारकांना अपघाती विमा संरक्षण दिले जाते. जर एखादा अपघात झाला तर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो. तसेच काही परिस्थितीत 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय भविष्यात सरकारकडून येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट ई-श्रम कार्ड धारकांना दिला जाऊ शकतो. म्हणजेच हे कार्ड तुमच्यासाठी अनेक योजना मिळवण्याचे गेटवे ठरते. मित्रांनो, आता आपण पात्रता पाहूया. या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा. त्याचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावे. तो EPFO किंवा ESICचा सदस्य नसावा. तसेच तो आयकरदाता नसावा. ही अट पूर्ण केल्यास तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता. आता आपण अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला ई-श्रमच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. तिथे जाऊन तुम्हाला सेल्फ रजिस्ट्रेशन करावी लागते. यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण OTP व्हेरिफिकेशन करावे लागते. यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती, पत्ता आणि बँक डिटेल्स भरावे लागतात. सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा ई-श्रम कार्ड तयार होतो आणि तुम्ही तो डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे जमत नसेल तर तुम्ही CSC सेंटरवर जाऊनही अर्ज करू शकता. आता आपण आवश्यक कागदपत्रे पाहूया. अर्जासाठी तुम्हाला आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते आणि IFSC कोड लागतो. ही सर्व माहिती योग्य प्रकारे भरली तर तुमचा अर्ज लगेच पूर्ण होतो. मित्रांनो, ई-श्रम कार्डचा उपयोग भविष्यात खूप मोठा होणार आहे. सरकार या डेटाचा वापर करून विविध योजना तयार करणार आहे आणि थेट लाभ देणार आहे. यामुळे असंघटित कामगारांना मोठा फायदा होणार आहे. आजच्या काळात आर्थिक सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे आणि ई-श्रम कार्ड तुम्हाला ती सुरक्षितता देतो. जर तुम्ही अजून ई-श्रम कार्ड काढला नसेल तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि योजना नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळते सर्वात अपडेटेड आणि सोपी माहिती. शेवटी एवढंच सांगतो, संधी